नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी ऑफिसला येऊन सगळ्यांना विचारू लागते, माझगावकर कुठे आहेत? त्यावर गायधनी म्हणतात, ते मेन ऑफिसला गेलेत. त्यावर भैरवी म्हणते, ते मेन ऑफिसला नाही आहे, माझी चौकशी करून झाली आणि रेस्टोरेशन डिपार्टमेंटला पण नाही आहे. तेव्हा हर्षा तृप्तीला म्हणते, सुपर हिरो थकला वाटतं. तेव्हा भैरवी तिला विचारते, काय म्हणालीस? त्यावर हर्षा म्हणते, अगं काही नाही, तू फोन का ट्राय करत नाही आहेस? त्यावर भैरवी म्हणते, इतकी अक्कल नसेल का मला हर्षा? फोन करून झालाय, नॉट रिचेबल लागतोय. मेसेजेससुद्धा डिलिव्हर होत नाही, कॉन्टॅक्टच होत नाही आहे. वर मेन ऑफिसमधनं मलाच विचारतायत कुठे गेलेत म्हणून, आता काय उत्तर देऊ? त्यावर हर्षा म्हणते, हाऊ इरिस्पॉन्सिबल, साधं सांगूनसुद्धा जाता येत नाही. त्यावर भैरवी म्हणते, हर्षा प्लीज, उगाच माझ्या डोक्यात जाऊ नकोस, मी तुला वॉर्न करते. त्यावर हर्षा म्हणते, ओके आय एम सॉरी. तेव्हा भैरवी सगळ्यांना म्हणते, कुणाचाही काहीही कॉन्टॅक्ट झाला त्यांच्याशी तर मला लगेच कळवा, ॲज सून ॲज पॉसिबल. आणि भैरवी तिथून जाते. इकडे हर्षा मुद्दामच म्हणत असते, ते म्हणतात ना, जेनो काम तेनो खाय, दुजा करे सो गोता खाय. अशातली गत झाली आहे, काय बरोबर आहे ना तृप्ती? त्यावर तृप्ती हसूनच म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा निचुले येऊन हर्षाला म्हणतात, क्या बात आहे हर्षा, आज एकदम फिलॉसॉफिकल झोनच पकडलास. त्यावर हर्षा म्हणते, ते काय आहे ना, हीच भाषा कळते बाबा गायधनींना, नेहमी ते फिलॉसॉफी झाडत असतात. म्हटलं आज आपण झाडून बघूया. ज्या वयात नातवंडांना खेळवायचं, टी व्ही सिरियल्स बघायच्या किंवा मित्रांबरोबर सिंगापूर बाली वगैरे जायचं, हे सगळं सोडून मोठी जबाबदारी अंगावर घेतली ना तर हे सगळं व्हायचंच. तेव्हा गायधनी तिला विचारतात, तू माझ्याबद्दल बोलतीयस का? त्यावर ती म्हणते, तुमच्याबद्दल? गायधनी, नाही अहो, तुमच्याबद्दल तर फार रिस्पेक्ट आहे मला. तुमच्याबद्दल का बोलेन मी? आणि या कंपनीचे सगळ्यात जुने एम्प्लॉई आहात तुम्ही. तुम्ही तर सिनियर आहात, मी नव्या नौख्यांना बोलते. काय आहे ना, प्रोजेक्टसाठी ग्रीन लाईट आणण्यासाठी गेले होते ना, आता सिग्नलच घेऊन येतात कुणास ठाऊक. तेव्हा निचुले म्हणतो, नाहीतर काय, एखादा ऑफिसर पैसे घेतो आणि पैसे नाही दिले तर एखादी फाईल दाबून पण ठेवतो, पण हे माझगावकर हे यातलं काहीच करू शकणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, हे आपले एवढंच करू शकतात. असं केल्याने कोण परमिशन देणार आहे यांना, मला सांगा. तेव्हा हर्षा म्हणते, मुळात त्यांना पाठवायचीच काय गरज होती? आणि ती गायधनींना म्हणते, गायधनी अहो, तुम्ही गेला असतात परमिशन घेण्यासाठी. त्यावर गायधनी हर्षाला म्हणतात, माझगावकरांची अपॉइंटमेंट तर तूच केली आहेस. काय माहिती का हर्षा, तुला असं वाटलं होतं की आपण माझगावकरांची अपॉइंटमेंट केल्यानंतर भैरवीला त्रास होईल. ते सासरे, ते धडकाम करणार नाही आणि भैरवीला काही बोलता येणार नाही, त्यामुळे त्यांची गोची होईल. पण माझगावकर तर उत्तम काम करतायत, त्यामुळे त्यांची भैरवीला मदतच होतीये, हे दिसतंय तुला. आणि दुसरी गोष्ट, माझगावकरांच्या जागेवर मी असणं प्रश्नच येत नाही, कारण माझगावकर चांगलंच काम करतायत. तेव्हा योगिता म्हणते, आणि हर्षा, तू त्यांच्या वयाची होशील ना तेव्हा कळेल तुला, वयस्कर माणसांची अशी चेष्टा नसते करायची. अगं, आपण पण कधीतरी त्या जागी सगळे येणारच आहोत ना, आणि कदाचित आपली अवस्था ना त्यांच्यापेक्षाही वाईट होईल, लक्षात ठेव. तेव्हा गायधनी जरा ओरडूनच बोलतात, आता इथे भुणभुण करत बसू नका, जा आणि आपल्या कामाला लागा आणि आम्हालाही काम करू द्या, निघा. तेव्हा सगळेजण रागातच त्यांच्या डेस्कवर जाऊन बसतात. इकडे किशाभाऊचं फुल जेवण झालेलं असतं आणि तो म्हणत असतो की चला आता आपण झोपूया. तितक्यात डोरबेल वाजते. राधाबाईंनी त्याला म्हणते, ओ झोपाळू, जा आणि दरवाजा उघडा. किशाभाऊ जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा अर्जुन आलेला असतो. अर्जुन त्याला विचारतो, काय मामा, डोरबेल कशी ऐकू आली? त्यावर तो म्हणतो, बाप्पा, बेल वाजली होती, काय ना, ती बेल जोराने वाजते ना आणि माणसं हळू बोलतात त्यामुळं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तर आता हळू बोलतोय, मग आता कसं ऐकू येतं? तेव्हा राधाबाईंनी पटकन येते आणि म्हणते, ते काय आहे ना, काही ऐकू येतं, काही नाही येत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही थांबा जरा, मी तुम्हालाच बघायला आलोय. डॉक्टरकडे गेले होते, काय म्हणाले डॉक्टर? प्रिस्क्रिप्शन दिलं असेल ना? त्यावर राधाबाईंनी म्हणते, ते काही दिलं नाही, फोनवरच बोलले मेडिकलवाल्याशी आणि त्याने औषधं दिले. तेव्हा अर्जुन विचारतो, मग फोटो असेल ना? त्यावर राधाबाईंनी म्हणते, फोटो डिलीट झाला. ते काय झालं, हे बोरं कुच्चीन तोंडाचे सारे दिस मोबाईलवर गेम खेळत राहते. तेव्हा अर्जुन विचारतो, औषध तर असेल ना? तेव्हा राधाबाईंनी किशाभाऊला म्हणते, औषधाची बाटली
तेव्हा किशोरभाऊ म्हणतो, ते काय झालं, अर्धा औषध ह्या कानात टाकलं आणि अर्धा औषध ह्या कानात, संपली आणि फेकून दिली बाटली. त्यावर अर्जुन म्हणतो, संपलं औषध? अहो मामी, असं कसं चालेल? यांचा त्रास कसा कमी होईल? चला आपण डॉक्टरकडे जाऊया. त्यावर ती म्हणते, डॉक्टरकडे गेलो असतो पण बाबू ऊन आहे ना. त्यावर तो म्हणतो, अहो उन्हाचं काय, आपल्या गाडीत AC आहे, इकडे बसायचं तिकडून उतरायचं, तिकडून बसायचं इकडून उतरायचं, झालं. तेव्हा राधाबाईंनी त्याला म्हणते, चल बरं तू, मी तुला सरबत पाजतो. असं म्हणून ती डॉक्टरकडे जाण्याचं टाळते आणि दोघंही अर्जुनचे हात धरून त्याला आत घेऊन येतात आणि बसायला सांगतात. राधाबाईंनींचं परत एक नवीन नाटक सुरू होतं आणि ती म्हणू लागते, तुम्हाला म्हणून सांगते, नशिबाच्या काठीपुढं कोणाचंही काही चालत नसतं. तेव्हा राधाबाईंनी आणि किशाभाऊचं नाटक अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. राधाबाईंनी म्हणत असते, कुणासाठी जगाव, आमचं कोणीच नाही ना, मग कशाला पाहिजे डॉक्टर. त्यावर अर्जुन म्हणतो, मामाला बरं वाटलं पाहिजे ना, म्हणून पाहिजे डॉक्टर. त्यावर राधाबाईंनी म्हणते, मले काय वाटत नाही का माणसाला बरं वाटावं म्हणून, पण त्यासाठी इथले पैसे कुठून आणावं बाप्पा. तेव्हा किशोरभाऊ म्हणतो, भाऊजींच्या पैशांवर जगणारी माणसं आम्ही, कुठून आणणार पैसे. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, भाऊजी तर देव माणूस आहे, पण त्यांच्यावर काही कमी ओझं आहे का माले सांगा. तेव्हा कुठून आणतील एवढे पैसे भाऊजी. तेव्हा अर्जुन त्यांना म्हणतो, मी देईन पैसे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा राधाबाईंनी मुद्दामच म्हणते, नाही बाबू, तुझे पैसे नाही पाहिजे आम्हाला, नाही म्हणजे फक्त कामापुरते लागतील तेवढेच दे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचा कानाचा जर त्रास वाढत गेला तर देवही तुमचं ऐकायचं बंद करेल. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, आता देवानं जर कांडी फिरवली तर मिळतील पैसे, नाहीतर काय, हरी हरी. त्यावर अर्जुन म्हणतो, अहो मामी मामी, देवाने कशाला, अहो तुम्ही स्वतः जरी कांडी फिरवली तरी तुम्हाला पैसे मिळतील. त्यावर किशाभाऊ आणि राधाबाईंनी विचारू लागते, ते कसे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला माझ्याकडून पैसे नकोय. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही. पुढे तो म्हणतो, तुम्हाला भाऊजींकडूनही नकोय. त्यावर तो म्हणतो, अजिबात नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही, कसं आहे, हा स्वाभिमान आवडला मला तुमचा. आणि तो म्हणतो, तुम्हाला म्हणून सांगतोय, कुणाला सांगू नका मी स्वाभिमानी माणसांना नेहमी मदत करत असतो. पैसे मिळवण्याचा तिसरा मार्ग सांगू का तुम्हाला. इकडे अशोक मामा परमिशनसाठी वडावकरांच्या घरी आलेले असतात. तेव्हा वडावकर त्यांना म्हणतात, हे बघा माझगावकर, हे अत्यंत चुकीचं आहे, असं घरी येऊन सह्या मागणं तुम्हाला शोभत नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, मी सह्या घेण्यासाठी आलेलोच नाही आहे, मी फक्त विचारायला आलो आहे का. एवढ्याशा कामाला तुम्ही एवढा वेळ लावताय, दिवस दिवस फोनच उचलत नाही का. कारण तुम्हाला भस्म्या झालाय, पैसे खाण्याची तुम्हाला सवय लागली. तेव्हा वडावकर खाली मान घालून उभे राहतात. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, असं करू नका, फक्त एकदा सटसोटीने वागून बघा, म्हणजे आज तुम्हाला माझ्याकडे बघताना जी शरम वाटतीये ना, ती कधी वाटणार नाही. आमच्या कामात उगाच अडथळे आणू नका, नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आता निर्णय तुमचा आहे, आता तुम्हीच सांगा, मी तुमच्या ऑफिसात जाऊ की थेट कोर्टात. इकडे अनिश ऑफिसमधून घरी आलेला असतो. तेव्हा त्याला देसाई भेटतात. तेव्हा अनिश त्यांना आवाज देऊन म्हणतात, देसाई थांबा, मला जरा तुम्हाला काही विचारायचं आहे. आमचा किशा मामा तुमच्याकडे आला होता का. हे ऐकून देसाई थोडे घाबरतात आणि मनात विचार करू लागतात, अनिशला समजलं की काय. आणि ते त्याला म्हणतात, अनिश, माझी तुला एक रिक्वेस्ट आहे, आपण जरा ऑफिसमध्ये जाऊन बोलू, मी तुला सगळं सांगणारच होतो. त्यावर अनिश म्हणतो, ठीक आहे चला. इकडे अर्जुनचं मामा मामीला वेड्यात काढायचं काम चालू असतं आणि तो म्हणतो, विचार करा मामी, तुम्हाला असं गर्भश्रीमंत व्हायचं आहे का. त्यावर ते म्हणतात, जन्मापासून रे बाबा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मामी माझ्याकडे एक आयडिया आहे. तेव्हा किशाभाऊ अर्जुनजवळ जाऊन म्हणतो, सांग पटकन, काय आयडिया आहे. त्यावर अर्जुन राधाबाईंनीला म्हणतो, मामी यांना हे कसं ऐकू आलं, ते चष्मा कसा असतो लांबचा दूरचा, तसं आहे ते, तू बोल. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, माझ्याकडे ना एक सिक्रेट आहे, पण ते सिक्रेट आपल्यातच राहिलं पाहिजे. आणि तो त्यांच्या सिक्रेटबद्दल विचारतो. त्यावर राधाबाईंनी म्हणते, ठीक आहे, आम्ही तुला आमचं सिक्रेट सांगतो आणि तू आम्हाला तुझं सिक्रेट सांग, म्हणजे फिट्टमपाट. आणि राधाबाईंनी म्हणते, मी लोकांना सांगते की मी 35 वर्ष शिक्षिका होते, पण मी फक्त 5च वर्ष शिक्षिका होते. ते काय झालं, मी वर्गात झोपा काढायचे म्हणून मला कामावरून काढून टाकलं.
तेव्हा अर्जुन म्हणतो, असं एक्साइटिंग सांगा ना काहीतरी सिक्रेट. हे काय? त्यावर राधाबाईंनी म्हणते, नाही बा, एवढंच आहे आमचं एक सिक्रेट. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सांगू का तुमचं सिक्रेट? यांचा कान चालू आहे ना? हे ऐकल्यावर राधाबाईंनी आणि किशाभाऊ एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं तुम्ही इकडे या. आणि तो त्यांना एक स्टोरी बनवून सांगू लागतो. या बिल्डिंगच्या खाली ना एक प्राचीन मंदिर होतं. त्या मंदिरात ब्रिटिशकालीन सोन्याच्या नाण्यांनी भरलेली हंडी आहे. ती जर आपल्याला मिळाली तर आपण अर्धी अर्धी वाटून घेऊया. आता मात्र किशाभाऊ आणि राधाबाईंनी खुश झालेले असतात आणि अर्जुनच्या टीममध्ये सामील होतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.